तारीख काय 15 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा आणि त्याच्या आधी त्यांची कारवाई झाली नसेल तर मी तुम्हाला सांगतो मीटिंग जोडीलच, पण ती मीटिंग 24 तास इथेच और जिनको 3 साल हो गए मुमरा छोड़ के भाग जाओ ना इधर से। तुम क्या जवाई हो क्या मुमरा के? हाँ जाओ ना, जाओ तुम जाओ। हम बोल रहे तुम जाओ, 3 साल हो गए चले जाओ यहाँ से। हमको नहीं तो चले जाओ, आंदोलन करना पड़ेगा क्योंकि तुम्हारी इतनी दोस्ती यारी हो गई है सबसे कि तुमको काम ही नहीं करने का। चले जाओ और सही में चले जाओ, तुम्हारे बिना मुमरा रुकेगा ऐसा कुछ नहीं। बेहतर होगा मुमरा के लिए बहुत बेहतर होगा कि नोट करो साहब, वरना इनके क्या अधिकार 3 वर्ष 4 वर्ष जायला किती यांना पैसे द्यायला मिळतात, चांगले पैसे खातात शिवसेना। मैंने हाउस को के बोला कि शिवसेना के मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे साहब, अगर पहला काम अगर थाने पे प्यार था तो उन्होंने ये करना चाहिए था कि पहला थाने में डैम बना। पंचायतकडे जो काही कर्मचारी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कर्मचाऱ्यांचा पगार म्युनिसिपल कॉर्पोरेशनला चार्ज। तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते आपल्याला काय म्हणतात बायोमेट्रिक कंपल्सरी आहे। हा लावणार कोण? कुठेही लागलेल्याकडे जेवढे कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कर्मचाऱ्यांचा पगार तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनला चार्ज करता आणि त्याच्यामुळे अख्ख्या मुंबईची वाट होती। आता हे यांना माहिती आहे नाही माहित नाही, ठाणे महानगरपालिका होऊन 40 वर्ष झाली, आपल्या डम्पिंग ग्राउंडच माहित डम्पिंग ग्राउंडच नाही म्हणजे हे म्हणजे धन्य आहे। आणि अपनी पार्टी का जाहिर में उसे शिवसेना का है। यस, मैंने हाउस में उठ के बोला कि शिवसेना के मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे साहब, अगर पहला काम अगर थाने पे प्यार था तो उन्होंने ये करना चाहिए था कि पहला थाने में डैम बना। ये पूरे महाराष्ट्र में 40,000 का बोगदा, 60,000 का बोगदा, 1 करोड़ रुपए का पूल, 1 करोड़ नहीं, 1 करोड़ छोटा हो गया, 1 करोड़ की बात नहीं। अगर डैम बनाते तो ये हालत नहीं होती। पानी नहीं, पानी लाएंगे कहां से? तो ये अपने पार्टी का नहीं है, सत्ताधारी हॉस्पिटल हमारी जिम्मेदारी है। सत्ताधारी के सोया है, आयुक्त किसका है? प्रशासन का है ना। तो भी हम मर करके प्रेशर करके ये सब करवा लेते। ये पूरे रास्ते खराब हुए, जिम्मेदारी बहिराम की है। बहिराम किधर है? हम लोग करेंगे वो काम। ये क्या करेगा? तो हम क्या करें? रास्ता मत खोदो, लिख के दो, हमको फंड नहीं है, लिख के दो ना, लिहून द्या ना, फंड नाही मला लिहून द्या। लिख के दिया साहेब, फंड असतो, लिख के दिया है। किती शौचालय किती आहेत? 68। त्याची अवस्था काय? लोकांनी हाकायचं कुठे तुमच्या घरातलं? मैं विधानसभा में बात किया कि सबसे ज्यादा तकलीफ अगर गरीबों को होती है तो वो शौचालय की होती है। हम क्या, हमारे घर में अच्छे एसी टॉयलेट है, मस्त 24 घंटा पानी है, वो गरीब कहाँ जाए? शर्म नहीं आती है तुम लोगों को? तुम्हारी जो जिम्मेदारी है वो तो निभाओ यार, बाकी सब छोड़ दो। वो जो जिम्मेदारी है कम से कम पानी, गटर, और जिनको 3 साल हो गए मुमरा छोड़ के भाग जाओ ना इधर से। तुम क्या जवाई हो क्या मुमरा के? हाँ जाओ ना, तुम जाओ। हम बोल रहे तुम जाओ, 3 साल हो गए चले जाओ यहाँ से। हमको नहीं तो चले जाओ, आंदोलन करना पड़ेगा तुम्हारे खिलाफ क्योंकि तुम्हारी इतनी दोस्ती यारी हो गई है सबसे कि तुमको काम ही नहीं करने का। चले जाओ और सही में चले जाओ, तुम्हारे बिना मुमरा रुकेगा ऐसा कुछ नहीं। बेहतर होगा मुमरा के लिए बहुत बेहतर होगा। आणि तुम्ही ये नोंद करो साहब, वरना इनके ज्या अधिकाऱ्यांचे 3 वर्ष 4 वर्ष झाले त्यांना जायला सांगा, वरना तो प्रोटेस्ट करेंगे। किती यांना पैसे घ्यायला मिळतात, चांगले पैसे खातात, गरिबांचं शहर आहे, इथे कोणालाही चुकिया बनवा, सगळे व्यवस्थित चालतंय, काही होत नाही। सत्तेतलेही मदमस्त आहेत, त्यांना काही फरक पडत नाही।
आणि मी विधानसभेत पण बोललोय, एकही प्लेन जर उभी राहिली या शहरामध्ये तर पहिली सस्पेन्शनची मागणी तुमची कधी, त्यांचा कायदा आहे. हे उगत जाऊन इथे जाऊन बिल्डिंग पाडायची, तिथे जाऊन बिल्डिंग पाडायची बंद करा. इथं तुम्हाला काही इतिहास भूगोल बोंबऱ्याचा माहित नाही. आम्हाला हायकोर्टाने ऑर्डर दिली. हायकोर्टाने ऑर्डर दिली तुम्हाला, हायकोर्टाची ऑर्डर दाखवा इथे. तर आम्ही बोलत नाही, जाऊ द्या. आणि माझा निरोप द्या. हिंमत आहे ना ते येऊरचे बंगले पाडा. मी काल मुद्दाम येऊरला गेलो. गरीबाचे बिल्डिंग पाडायला मजा येते. पाडायचे ते येऊरचे बंगले पाडा. 3 साल पाणीचं टाक्यांचं बघा. सामने बोला 1 साल हो गया, आपने यही बोला था, आपने बीच में सब्जेक्ट निकला था, अभी भी इनकी प्रगति नहीं है साहब. नहीं वही मैं बोल रहा हूँ कि ज्यादा मत करो यार. लोग सहन करते इसका मतलब ये नहीं कि तुम जवाई हो इस शहर के. जैसे मैंने बोला चले जाओ, भागो यार यहाँ से. 3 साल हो गया, निकलो, चले जाओ. कानून में है 3 साल. हाँ 3 साल हो गया. महापालिका के खिलाफ ना बहुत बड़ा आंदोलन होगा. बहुत हो गया, बहुत सहन कर लिया लोगों ने. आप बर्दाश्त नहीं करेंगे हम लोग. ये आम्ही दरवेळेस सांगतो, सर्व्हिस रोड कोण सांगतो. मी काल तुम्हाला सांगितलं, काल हा रस्ता मुंबईचा सर्वात चांगला रस्ता आहे. बघितलं किती गाड्या आहेत तिथे. आपल्याला लाजा पण वाटत नाही. 10 वेळा सांगायचं एका आमदाराने तुम्हाला 6 वेळा जो आमदार झालेला त्यांनी तुम्हाला 10 वेळा सांगायचं तुझं वय जेवढं आहे ना तेवढ्या वेळा मी आमदार व्हायचो. फक्त पैसे खायला जमतात का? किती गाड्या लागल्यात तिथे? नवीन कोणी डब्बा लावून काय कधी उचलणार? काल सांगितलेलं मी उचल म्हणून. वाट लावून ठेवली अख्ख्या सगळ्या रस्त्यांची. अरे ते हँडिकॅप वाल्यांना द्या ना आतमध्ये, द्या. कुठे टपऱ्या टाकायच्या आतमध्ये टाकू द्या ना. त्यांना कुठे सांगितलं का मेन रोडवर टाकायला? तुम्हाला कमिशनर लिहून दिलाय का? आणि मला 4 वर्षाचा हिशोब द्या की म्युन्सिपाल्टीने एक गाडी परमिशनची दिली, एक गाडीला परमिशन दिली आहे. काही कामं करताय तुम्ही लोक. संध्याकाळी यावं ते या सगळे, कोण मोटरसायकलवर खात बसले, कोण गाड्या लावून खात बसले. ह्या रस्ता कोण बघणार आहे? सर ये इनका काम है. और सर मिलेनियम हॉस्पिटल सामने का ध्यान नहीं दिया था. सब मेरे फोटो मला क्रिस्टल वाले फक्त चोऱ्या करतात, बाकी काहीही काम करत नाही. कचरा उचलण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्ही चांगली लोक आहोत, तुम्हाला जागाही देतो कचरा टाकायला. आमची जबाबदारी नाही ती. पण तुमच्याकडे माणसंच नाही. आधी लोक तुमची वशी घ्यायची आहे, ती कामावरच येत नाही, साईन करत जातात. जे बंद करण्यासाठी म्हणून मी प्रायव्हेटायझेशन केलं, माझाच पराभव. पूर्वी इथे दादा भाईच्या घरी भांडी घासायला पासून ते धुणी धुण्यापर्यंत लोक तिथे कर्मचारी ठेवायचे आणि स्वतःच्या घरी घेऊन जायचे. ते काम ते बंद झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्या उपस्थितीत सांगतो, माझ्या घरात एकदाही कधी महानगरपालिकेचा माणूस काम करायला गेलो नाही. मला ही पद्धतच आवडत. जर परवडत नसेल तर आपलं घर मोठं करू नका, पण तुमची माणसं जाऊन लोकांच्या घरात काम करतात. आणि आता परत ही पद्धत सुरू झाली, तुम्हाला स्वतःला वाचून घ्यायचं म्हणून. किती माणसं आहेत का मला आज मुंबईमध्ये तुमची? तुम्हाला काय सांगितलेलं की सकाळी एकदा ती बायोमेट्रिक करा आणि जाताना बायोमेट्रिक करा. अरे काय करतो, कुठे करतो, कुठे तुमच्या मशीन, कुठे तुमच्या पेट्या? आज परिस्थिती मैं बोलता हूँ ना की मी क्रिस्टलला आणून क्रिस्टलनी वाटोळ करून टाकलं. वाटोळ. आणि तुमच्या डोक्यात हवा आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही, आम्ही वरनं आलो.
अख्खं मुंब्रा बंद करेल एक दिवशी, अख्खं मुंब्रा या क्रिस्टलसाठी सगळा रस्ता आम्ही टाकून देईन रस्त्यावर. मी जर मुंबई महानगरपालिकेत जाऊन कचरा टाकू शकतो तर इथे टाकायला मला काही फरक पडत नाही. हे शहर अशांत होऊ नये म्हणून मी सगळे सांभाळत असतो. ते जाऊ द्या, हे इथे उगाच जरा काय झालं की लगेच हिंदू मुसलमानाची आग लावायची सवय लागली लोकांना, इथे शांत असतो काय. पण तुमच्यामुळे या शहराचं वाटोळ होत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे क्रिस्टल. हातगाडीवाले, फेरीवाले कोण साफ करणार त्या रस्त्यावरती पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर फेरीवाले येऊन बसतात. आता ते पण काम आम्ही करायचं, पिले पट्ट्याच्या भात ते पण काम आम्ही करायचं. कधी लिहून घ्या ना सर. पिले हे पट्टे बघा, हे बघा, आज तारीख जरा चुपबेट हो यार. आज तारीख काय? 23. 15 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा बसणार आणि त्याच्या आधी जर इथे कारवाई झाली नसेल तर मी तुम्हाला सांगतो मीटिंग तो होईलच, पण ती मीटिंग 24 तास इथेच तुम्हाला बसून. आम्हाला तुमच्याकडनं काही पैसे हप्ता माझ्या घरी जेवण पाठवा अशी काही अपेक्षा नाही. हे शहर तर स्वच्छ ठेवा या. फक्त इलिगल बिल्डिंग म्हणजे शहर नाही हो. या शहराच्या विविध समस्या आहेत, विविध समस्या आहेत. वो जो लाइन शील फाटा से आती है ये मेरा जिसका बाइफरकेशन करने का है वो कभी होगा. वो लिख के लो. मैं कमिश्नर से बात करूंगा अभी जाते जाते, नहीं तो मैं अभी ये मीटिंग लगाने वाला हूँ. लिख के लो कि टंकियों का हिसाब क्या है मेरे को चाहिए. मैं विधानसभा में भी ये बात किया हूँ. मैंने कचरे का भी विधानसभा में बात किया हूँ. डंपिंग ग्राउंड तो मिल ही नहीं सकता है क्योंकि उन्होंने जहां पे डंपिंग ग्राउंड लिया है उन लोगों ने विरोध शुरू कर दिया. लेकिन हमें शर्म आती है कि 40 साल के बाद की सत्ताधारियों को एक डंपिंग ग्राउंड ये शहर को नहीं सकते. हमें सिर्फ झूठे बिल निकालने में हम खुश होते हैं, खुश, एकदम खुश. सर एक बात उनका ऐसा कहना है कि हमारा काम खाली कचरा उठाने का है, डालने का काम हमारा नहीं. ऐसा काम उन्होंने स्टेटमेंट किया. डालने का नहीं, मैं यही बोल रहा हूँ. बात क्या बोला उन्होंने? सर क्या बोला आप बोलिए. सर बोलिए ना क्या बोला उन्होंने. डंपिंग यार्ड तक लेके जाना है. तो म्यूनसिपल से बात करो ना. हमको क्या लेना देना है? बिल पास कराते हो ना. हमको क्या लेना देना है? तुमको बिल मिलता है ना टाइम टू टाइम, और वो भी करोड़ों में मिलता है. मेरे को मत सिखाओ, मेरे को मत समझाओ. और बाकी कॉन्ट्रैक्टर को पैसा देना पड़ता है. तुम्हारा काम कंपनी जिसकी है उसको तो पैसा भी नहीं देना पड़ता है. बाकी लोगों को कम से कम 2% 5% देना पड़ता है. तुमको तो वो भी नहीं देना पड़ता है. तो तुम तो तुम्हारी पूरी सर कढ़ाई में और पूरे हाथ बंद करा. नहीं जमता है ना तो निकल जाओ आप भी. आणि दुसरी गोष्ट ट्रॅफिक. आम्हाला माहिती आहे, मला टोटल हिशोब माहिती. वर्ण काय होतं, खाती काय होतं. तुमचे ओळख वरती उभे राहतात, तुमचं जे काय चालतं त्याचं काय पण खाली लक्ष तर द्या. मेरे को आवाज आपको एक मुद्दा बताना है. हमारा आपको याद होगा लास्ट मीटिंग में मैंने आपको ट्री प्लांटेशन की बात की कि अपने शहर में कुछ एनजीओ और कुछ पॉलिटिकल लोग बहुत अच्छा ड्राइव पिछले 1 साल से चला रहे. डिवाइडर पे ट्री प्लांटेशन किया. हमारे शहर में हरियाली नहीं अब कर रहे, लेकिन प्रॉब्लम क्या हो रही सर? महबूब नाइक करके लड़का है, वो कर रहा है. खैर भाई फाउंडेशन है, कुछ और पॉलिटिकल पार्टीज के लोग हैं. अच्छा प्रयास हो रहा है. लेकिन प्रॉब्लम क्या है सर? पानी नहीं मिल रहा. पानी जो टैंकर है ना कलवा में सारे डिवाइडर पे घूमता है, झाड़ों को पानी डालता है. वो टैंकर यहाँ मुंब्रा वालों को नहीं है. जरा एक मिनिट. दुसरी गोष्ट सेक्टरला पोलीस परमिशन देतो. अख्ख्या शहराला पाणी नाही. तो त्याच्या आईला त्याच्या स्कूटरवरती असा पाणी मारतो की मलाच कधी वाटतं ह्याच्याकडे जाऊन आंघोळीला बसवतो. म्हणजे तेच
म्हणजे ते टोरंटवाला कोण आला टोरंटवाला उसकी अलग मीटिंग लेंगे, आप बोलेंगे करके उनको आप अलग बैठ की मला एक प्लिंथ जरी उभी राहिलेली दिसली तर मी त्या प्लिंथ वर जाऊन बसून तुमच्या सस्पेन्शनची मागणी अति व्हायला लागला. मला मला प्लिंथ बद्दल प्रॉब्लेम नाही. इलिगल बिल्डिंग या शहरात गरजेचं कारण इथल्या जुने रहिवासी आहेत, तिथल्या जुन्या इमारती 50-50 वर्ष होत आली ते आज नव्हे पडणार आहेत. त्यांचे पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. झालंय काय त्याच्या नावात जी लूट आहे ती लूट थांबवा.